आज सकाळी जेव्हा वर्तमानपत्र उघडली, न्यूज चॅनल्स बघितले, एक मन सुन्न करणारी एक घटना आपल्याला दिसली ती म्हणजे सांगली, सातारा परिसरातली ती बातमी होती, की एका शिक्षक पित्याने आपल्या पोटच्या मुलीला नीटच्या सराव परीक्षेत कमी मार्क आले म्हणून इतकं बेदम मारहाण केली, की त्या मारहाणीत त्या मुलीचा अक्षरशः मृत्यू झालेला आहे. ही मनसुन्न करणारी जी घटना आहे, त्यांनी एकूणच पॅरेंटिंग किंवा पालकत्वाच्या बद्दल आणि सामाजिक जी प्रतिष्ठा म्हणतो आपण ती किंवा पॅरेंटिंग, एज्युकेशन सिस्टीम, वाढती स्पर्धा असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत ॲडव्होकेट सुचित्रा भोगरे. मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे मॅक्स नमस्ते. महाराष्ट्रामध्ये. बातमी नमस्कार. आपण जी वाचली आहे, हो, पहिली येस. प्रतिक्रिया काय आहे आपली? बातमी वाचल्यानंतर अर्थातच धक्कादायक प्रतिक्रिया म्हणजे मनामध्ये धक्कादायक असं विचार आले, की अरे एक व्यक्ती म्हणजे एक वडील आपल्या मुलीला केवळ नीटच्या पूर्व परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून इतका बेदम मारहाण करतो. अं, ह्याच्या अनुषंगाने बेदम मारहाण करणं किंवा मुलांना अभ्यासासाठी क्रुएल ट्रीटमेंट देणं हा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये अगदी त्या मुलीचा चक्क मृत्यू होतो. हा हं, पण एक खूप मोठा आणि विशेष म्हणजे तो व्यक्ती शिक्षक आहे. हे वाचल्यावरती तर अजूनच धक्का बसला. साधारणतः जे पालक शिक्षित आहेत, त्या पालकांकडूनच मुलांवरती जास्त प्रकारे दबाव टाकला जातोय, असंही आपल्या समाजात चित्र दिसतं एकूणच. नाही पण ही जी काही मानसिकता तयार होते, त्याला प्रॉपर पॅरेंटिंग किंवा पालकत्वाचे जे काही म्हणतो आपण एक प्रॉपर पॅरेंटिंगची गरज आहे असं वाटतंय तुम्हाला? येस. सर आपल्याकडे ना पालक म्हटलं की मालक हा शब्द आपोआप जोडला जातो की काय अशी समाजामध्ये स्थिती आहे. आपल्याला पालकत्वावरती जास्त काम करावं लागणार आहे. कारण आपल्याकडे मूल म्हटलं की त्याला एक वस्तू किंवा एक संपत्ती म्हणून ट्रीट केलं जातंय आणि मालकी भावनेने म्हणजे पालकत्व त्याचा विकास किंवा ह्या गोष्टींपेक्षा माझं मूल आहे आणि मला हवं तसं ते त्याला मी वागवणार या मालकी भावनेने त्याच्यावरती नेहमीच म्हणजे मग ते अभ्यास असो, करिअर असो किंवा इतर कुठलीही गोष्ट असतो. ऍक्च्युली बालहक्कांच्या संहितेमध्ये मुलाला त्याचा आवाज आहे किंवा मुलाला त्याचा हक्क आहे, त्याचं व्यक्तिमत्वाचा हक्क दिलेला आहे किंवा त्याचं मत व्यक्त करण्याचा पण हक्क दिलेला आहे. पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण आपल्याकडे मुलांचं अजिबात मत विचारात घेतलं जात नाहीये आणि करिअर हा तर खूप मोठा भाग असतो या आयुष्यामध्ये आणि त्याच्यामुळे मुलांकडे आपण पालक न बघता पालक हे मालक या भावनेने बघतात आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त काम ते पालकत्वावरतीच करावं लागणार आहे. याच्यामध्ये पालक म्हणून काम म्हणजे व्यक्ती मुलांशी वागताना ते त्या मुलांच्या क्षमता काय आहेत, विशेषतः करिअरच्या बाबतीमध्ये मुलांच्या क्षमता काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत किंवा त्याच्या अनुषंगाने त्यांच्या आवडीनिवडीच्या अनुषंगाने समजा करिअर केलं तर त्याच्यामध्ये पुढे त्यालाही तो जाऊ शकतो किंवा काय हा विचार पालक नाहीत करत. तर समाजामध्ये नेमका ट्रेंड काय चालू आहे आणि त्यातही नीट किंवा जीआरईची वगैरे ह्याच्या काही परीक्षा आहेत त्याला जास्त पालकांकडे जास्त कल आहे का तर माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, माझ्या मुलांनी इंजिनियर व्हावं, IIT व्हावं हे पालकांची स्वप्न आहेत आणि ही जी काही पालकांची स्वप्न आहेत ती मुलांवरती लादली जातात. ही स्वप्न लादताना त्यांच्या क्षमता, त्यांची आवड निवड याचा विचार पालकांकडून करताना दिसत नाही. नाही, दुसरी एक गोष्ट मॅडम अशी आहे, तुम्ही अगदी योग्य म्हणालात. तर मला असं वाटतं, की मुलं जी आहेत, मुलांना त्यांच्या नैसर्गिक टॅलेंटनुसार वाढू दिलं जात नाही. तर अशा एकूण प्रक्रियेमध्ये शाळा हे मुलाचं दुसरं घर असतं असं म्हटलं जातं. शाळेचा हो. कितपत रोल आहे, की शाळेने पण पॅरेंट्स सोबत किंवा पालकांसोबत सातत्याने संवाद साधून किंवा तुमच्या मुलाला समजा अभ्यासात गती नाहीये, त्याला खेळात गती आहे किंवा एखाद्या आर्टमध्ये त्याला गती आहे, तर तिकडं वळवण्यासाठी शाळा कितपत याच्यात महत्त्वाचा रोल प्ले करू शकते? ऍक्च्युली आता शाळांच्या अनुषंगाने पण बघायला गेलं तर आपल्याकडे तर तो पुन्हा स्पर्धेचा भाग शाळांमध्ये पण जास्त आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे प्रत्येक मूल हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्याचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामधले कलागुण किंवा काय वगैरे याच्यामधून त्याच्याकडे बघणं आणि त्याला स्कोप देणं हे शाळा आणि पालकांनी मिळून ते करायला पाहिजे. पण आपल्या शाळांमधून ते त्या प्रमाणात होत नाही असं आपल्याला समाजामध्ये दिसून येतं आणि त्याच्यामुळे काय होतं की जो काही ट्रेंड आहे त्याच्यामध्ये पालक ट्रेंड आहे, त्याच्यामध्ये शाळा आणि मग त्याच्यामध्ये पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं जे कोऑर्डिनेशन व्हायला हवं ते होत नाही. आपल्याकडे समुपदेशनाचं पण आता शासनाने सगळीकडे कंपल्शन केलेलं आहे किंवा काय, पण अजूनही त्याची जी अंमलबजावणी आहे ती तेवढ्या पातळीवरती झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे शाळांमध्ये पण ते मूल आहे
ते मूल आहे ऍज इट इज त्याच्याकडे न बघता आपल्याकडे येणारा आता म्हणजे विशेषतः ज्या खाजगी शाळा आहेत त्याच्यामध्ये पण पुन्हा स्पर्धेच्या अनुषंगानेच त्या विद्यार्थ्यांकडे किंवा मुलांकडे बघितलं जातं. ही अशी जी समुपदेशन केंद्र आहे ती फक्त शाळांमध्ये असतात की महाविद्यालयांमध्ये असतात, आणि जर शाळांमध्ये समुपदेशन केंद्र नसेल, शासनाचा निर्णय असेल, तर मग अशा शाळांवरती कारवाई केली पाहिजे? हो, शासनाने आता तो निर्णय केलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता बऱ्याच शाळांमधून समुपदेशन केंद्र सुरू झालेली आहेत किंवा समुपदेशकाची नियुक्ती झालेली आहे. विशेषतः ज्या केंद्रीय शाळा वगैरे आहेत, नवोदय सारखी विद्यालय वगैरे तिथं तर त्या आपल्याला समुपदेशक पाहायला मिळतात. परंतु प्रत्येक शाळांमध्ये हे समुपदेशक अजूनही आलेले नाहीयेत आणि ते जास्तीत जास्त समुपदेशक प्रत्येक शाळांमध्ये यायला हवेत आणि शासनाच्या या निर्णयाची जास्तीत जास्त अंमलबजावणी झाली पाहिजे. पुन्हाही समुपदेशकांनी काम करताना ते मूल एक व्यक्तिमत्व म्हणून धरलं पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या सर्व बाजूंनी अभ्यास करून त्याच्यावरती शाळा, पालक आणि समुपदेशकांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. आता ही जी आपल्या स्क्रीनवरती साधना भोसले जी आपल्यात नाहीये दुर्दैवाने, तिला हो. 10वीला 95% होते आणि 12वीच्या नीटच्या सराव परीक्षेत मात्र तिला कमी मार्क आले. त्यावेळेस मुलगी आणि धोंडीराम भोसले आणि साधना भोसलेमध्ये जो संवाद झाला, ज्या बातम्या ज्या पद्धतीने येतात त्यात असं सांगितलं गेलं की मुलीने तिच्या वडिलांना प्रत्युत्तर दिलं आणि म्हटली की तुम्हाला 12वीला कमी मार्क होते, तुम्ही कुठे कलेक्टर झालात? तर त्या रागाचाही हा परिणाम असू शकतो का केवळ म्हणजे मुलंही आता थोडंसं अग्रेसिव्हली आता संवाद साधताना दिसतात पॅरेंट्स सोबत, तर दोन्ही बाजूने जर तिथं विचार केला. रागाचा पण परिणाम असू शकतो असं वाटतं कारण की पालकांना ते अपेक्षितच नसतं. म्हणजे मुळात कसं आहे की मुलांचा जो बोलण्याचा, मत व्यक्त करण्याचा हक्क आहे ना, तो आपल्या भारतीय समाजामध्ये कुठे गृहीत धरलाच जात नाही किंवा त्याला कधी कुठे स्कोपच मिळत नाही. आणि त्याच्यामुळे सहज जरी मुलांनी उत्तर दिलं तरी पालकांना प्रत्येक वेळेस ते रुचेल असं नाही. आणि इथं ह्या घटनेमध्ये तर तिने चक्क तुम्हाला तरी कुठे मार्क्स पडले असं विचारलेलं आहे किंवा काय. एकूणच पालकांची तिच्या करिअरच्या अनुषंगाने असणारी अतिरेकी अपेक्षा असणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचा इगो तिथे हर्ट झालेला असणार आहे की बाबा ती आपली मुलगी ती आपल्याला आज प्रतिउत्तर करते, आपल्याला आज बोलते किंवा काय वगैरे. आणि याच्यामुळे सुद्धा हा भाग तिथं होतोय कारण पालकांना मुलांकडून ऐकण्याचं म्हणजे संवाद हा भाग मुलांकडे आणि पालकांकडे नाहीये. पालक आणि मुलांमध्ये संवाद हा भाग नसल्यामुळे, मुलांनी बोलणं अपेक्षित नसल्यामुळे मुलं जर असं काही रिॲक्ट झाली तर मग पालक त्याच्यावरती अजून तीव्रतेने रिॲक्ट होतात. परंतु मुलं अशी रिॲक्ट होताना त्यांना जे आधीपासून जे प्रेशराईज केलेले, दाबलं गेलेलं आहे, ते मात्र तिथं पालक विसरून गेलेले असतात की आपण खूप त्याला दाबून दाबून ठेवलेले आहे. प्रत्येक गोष्टीला गप रे, तुला काय कळतं, मी म्हणेन तेच खरंय किंवा काय. असं जेव्हा पालक सतत त्याच्यावरती त्या प्रकारे त्याच्या वर्तन त्याला देत असतात किंवा काय, आणि मग एखाद्या दिवशी असं जर त्याच्यातून प्रतिबिंब उमटलं तर त्याच्यातून पुन्हा त्यांचा इगो हर्ट होतोय आणि मग पुन्हा हा विषय पालकत्व ह्या मुद्द्याकडेच येतो सर. नाही नाही, पण हा जो सुसंवाद कमी होत चाललाय पालक आणि मुलांमधला, हे संबंध सुधारण्यासाठी किंवा संवाद पुन्हा पूर्वीसारखा चांगला एकदम ट्रान्सपरंट आणि एकदम नॉर्मल होण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं? सर संवाद पालकांमध्ये आणि मुलांमध्ये येण्यासाठी एकतर मुळात घरात खेळामेळीचं वातावरण हवं आहे. आपलं मूल त्याच्याकडे आपण कुठल्या उद्देशाने बघतो हा फार महत्वाचा मुद्दा आहे. तिथं जो मालकी हक्काचा विषय येतो ना, तो पालकांनी तिथून बाजूला केला पाहिजे. आणि तो मालकी हक्काचा विषय बाजूला झाला की अल्टिमेटली पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद साधला जाणार आहे. दुसरं, आज संवादासाठी जे अडथळा होतो तो म्हणजे मोबाईल. पालकांच्या हातात असेल किंवा मुलांच्या हातात असेल किंवा काय, तर हा संवादासाठी असलेला अडथळा हा दूर केला पाहिजे. तिसरं, ज्या मुलांच्याकडून पालकांच्या अपेक्षा आहेत त्याच्यावरती पालक आणि मुलांमध्ये सातत्याने विचार विनिमय होणं गरजेचं आहे. परंतु आपल्या समाजामध्ये काय होतं की कोणाचा तरी मुलगा मेडिकलला गेलेला आहे, कोणाचा तरी मुलगा इंजिनिअरिंगला गेलेला आहे, कोणाचा तरी खूप ब्राईट फ्युचर आहे. अगदी आपण वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही बातम्या वाचतो, आताच निकाल लागलेला आहे, निकालांच्या अनुषंगाने तुलना केली पानाच्या जाते. पानावरून सक्सेस मुलांच्या स्टोरीज किंवा त्यांचे ते फोटो किंवा ते येतात वगैरे. आणि एकूण समाजाचा ट्रेंड पाहता मग पालकांच्या मनातही कुठेतरी वाटतं की नाही, अरे आपल्या मुलाला जर फ्युचर हवं असेल चांगलं, त्याचा चांगला सोर्स ऑफ इन्कम हवा असेल किंवा काहीतरी, ह्या चांगल्या करिअरच्या संधी आहेत आणि म्हणून त्या करिअरच्या संधीमध्ये त्या स्पर्धेमध्ये आपल्या मुलांनी उतरण्यासाठी त्यांनी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. दुसरा एक मुद्दा असा आहे की आता आज आम्ही कुठे पालक म्हणून कमी पडत नाहीयेत. म्हणजे मुलांना आम्ही पैसे देतोय, मुलांना आम्ही फीस भरतोय, मुलांच्या आम्ही अकॅडमीज लावतोय, मुलांना आम्ही ज्या काही सोयी सुविधा अपेक्षित आहेत त्या सगळ्या देतोय. ठीक आहे, आपण देतोय, पण ते देताना पुन्हा मुलाला नेमकं काय हवं आहे हे आपण बघितलं पाहिजे. मुलांच्या क्षमता, मुलांच्या आवडी-निवडी
आणि आपल्या अपेक्षा, समाजातल्या ज्या काही करिअर ट्रेंड्स आहेत किंवा एकूण त्या सगळ्या गोष्टी आहेत याच्याविषयी सतत चर्चा झाली पाहिजे. आणि जर समजा पालक आणि मुलांमधली ती होणारी चर्चा पुरेशी नसेल तर जे काही समुपदेशक आहेत किंवा करिअर काउन्सिलर्स आहेत की त्यांच्याकडून सुद्धा त्यांनी ह्या गोष्टीवरती अ, अ, काम केलं पाहिजे. परंतु पुन्हा हा मुद्दा असतो की समुपदेशकाकडे जाणं म्हणजे काहीतरी मानसिक विकृती आहे किंवा मानसिक आजार आहे किंवा काय, हा पण आपल्या परत मनामध्ये भीतीचा, समाजाच्या मनामध्ये भीतीदायक भाग आहे. आणि त्याच्यामुळे मग पुन्हा आपण जे आता जरी सध्या समुपदेशकांच्या चांगल्या संधी उपलब्ध असल्या किंवा चांगले चांगले समुपदेशक जरी आज आपल्या समाजात असले तर तिथपर्यंत लोक पोहोचत नाही. अच्छा, पण मला एक म्हणायचंय की समुपदेशक किंवा काउन्सिलरची गरज नाही पडली पाहिजे, अशी काही एखादी यंत्रणा म्हणा किंवा असं काही निर्माण करता येईल किंवा सामाजिक स्तरावरती की खोट्या प्रतिष्ठे किंवा आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवरती थोपवलं जाऊ नये, त्यांना त्यांच्या नैसर्गिक टॅलेंटनुसार वाढू द्यावं, अशी काही एक हे करता येईल का? कारण आपण बघितलंय की शासन सगळ्या गोष्टी पुरवतं, खालच्या पातळीपर्यंत त्याची अंमलबजावणी होत नाही. परिणामी आपल्याला अशा दुर्दैवी घटना बघाव्या लागतात. तर एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून काय करता येऊ शकतं? सर, एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून आत्ताच नुकतंच गेल्या 6 महिन्यामध्ये डॉक्टर चित्रा दाभोळकर म्हणून साताऱ्यामध्ये प्रसिद्ध बालरोग तज्ञ आहेत. त्यांच्यानी एका शाळेच्या पुढाकाराने एक पालक शाळा म्हणून एक प्रकल्प राबवला गेला होता. आणि पालकांच्या ते सगळे पालक तिथं यायचे आठवड्यातून एकदा आणि त्याच्यामध्ये पालक आणि ते जे सगळे लोक होते, तज्ञ लोक, त्यातले वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांची चर्चासत्र झाली आणि त्याच्यामधून पालकांचं खूप चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग म्हणा किंवा एक चांगलं पालकत्व काय असावं हे त्या पालकांना कळलं. तर अशा पालक शाळांसारखे उपक्रम सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या शाळांमधून राबवणं खूप गरजेचं वाटतं. त्याचबरोबर पालकांसाठीचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये, म्हणजे जसं की साताऱ्यामध्ये आमच्याकडे अभ्यासघर नावाचा उपक्रम होता किंवा पुण्यामध्ये पण असे खूप सगळे वेगवेगळे उपक्रम असतात किंवा काय. तर हे जे काही उपक्रम आहेत ते समाजामध्ये आणि विशेषतः ते ग्रामीण भागांमध्ये जास्तीत जास्त पोहोचणं गरजेचं आहे. नाही, आपण बघितलं की शहरी भाग असो, शहरी भागात तुलनेने हे प्रमाण कमी दिसतंय की खोटी सामाजिक प्रतिष्ठा किंवा हे. पण ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही गेल्या काही 15 दिवसातल्या बातम्या जर बघितल्या असतील, लातूरचं उदाहरण देतो की नीटला कमी मार्क आले म्हणून मुलाने सुसाईड केलं आणि त्यांनी बनावट नीटची मार्कशीट बनवली होती, राजस्थानमधून बनावट आणली होती आणि मित्रांमध्ये हसू होऊ नये, मित्र चिडवतील म्हणून त्या मुलाने आपलं जीवन संपवलं होतं. तर ही जी काही रेस आहे, पुढे जाण्याची रेस, तर ह्याला बहुतांश कारणे सोशल मीडियाही तुम्हाला वाटतं की कारणीभूत आहे? सर, समाज माध्यम आहेत, वर्तमानपत्रात येणाऱ्या जाहिराती आहेत. अगदी नीटच्या परीक्षेत जेव्हा त्याला परीक्षा केंद्रावरती आम्ही सोडायला गेलो किंवा परीक्षा केंद्रावरून घ्यायला येण्यासाठी सुद्धा तिथे लोक आहेत, ते वेगवेगळ्या जे अकॅडमीज आहेत त्याचे लोक पॅम्पलेट्स घेऊन तिथे ते आलेले होते किंवा काय. तर ते एक समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या येणाऱ्या समोर जाहिराती असतील, नंतर हे सक्सेस स्टोरीज असतील, त्याचा मुलगा परदेशात आहे, त्याचा मुलगा इथं सक्सेस झालेला आहे, त्याच्या मुलाला IIT ला ऍडमिशन मिळालेलं आहे, त्याच्या मुलाचं असं किंवा काय, ह्या ज्या सक्सेस स्टोरीज किंवा ज्या काही समोर गोष्टी सातत्याने येतात ना, तर त्याच्या अनुषंगाने पुन्हा पालकांमध्ये किंवा समाजामध्ये अरे हे करणं म्हणजेच आयुष्य आहे असा एक समज होऊन जातो. आणि तो समज झाल्यामुळे पुन्हा ज्या आपल्या बाकीच्या फॅकल्टीज आहेत, आर्ट्स मधल्या असतील किंवा इतर कुठल्या क्षेत्रातल्या वगैरे असतील, तर त्या करिअरच्या संधी असतील किंवा त्याच्या अनुषंगाने येणारे त्याचं कलागुण असेल किंवा काही, ह्या टोटली बाजूला सारल्या जातात. आणि मग एकूण ह्या सामाजिक प्रेशर असेल, पालकांच्या अपेक्षांचं ओझं असेल किंवा काय, याच्यामधून पुन्हा आपण ते नीट, GRE, IIT, अमुक तमुक ह्या सगळ्या मुख्य प्रवाहातल्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी दिसतात त्याच्याकडे आपण वळतो सर. आणि त्याच्यामधून मग आपण कोटामध्ये पण प्रत्येक वर्षी कित्येक मुलांच्या आत्महत्या घडतात. मध्यंतरी पण मध्य प्रदेशमध्ये एका महाराष्ट्रातल्या मुलांनीच MBBS ला असलेल्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे. अगदी त्यांनी चाकून मागवला ऑनलाईन आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी आत्महत्या केली किंवा काय. तर ह्या सगळ्या ज्या घटनांचं जर प्रॉपर विश्लेषण आपण करत गेलो किंवा काय, तर एकूणच ह्या गोष्टीवरती फक्त शासनाने शाळा आहे, अभ्यासक्रम आहे किंवा काय, याच्यावरती न थांबता त्या अभ्यासक्रमांमधून मुलांना कसा रिलीफ मिळेल किंवा काय, त्याचबरोबर पालकांवरती कसं काम करतं हेही काम केलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये समुपदेशकांची आणि एकूणच त्या अनुषंगाने ज्या काही यंत्रणा आहेत त्याची वाढती गरज खूप महत्वाची, ती गरज पुढे शासकीय आणि वेगवेगळ्या स्तरांवरून पूर्ण होणं गरजेचं वाटतं मला. सुचित्रा मॅडम, एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आपली ही चर्चा संपवू आपण. मला सांगा, साधना भोसले 10वीला 95% घेते, वडील तिचे शिक्षक आहेत, सिनियर आहेत बऱ्यापैकी, आणि सांगलीमध्ये ती म्हणजे 95% 10वीला मार्क घेणारी मुलगी म्हणजे निश्चितच ती बाय बॉर्न टॅलेंट असू शकते.
ती नीटच्या परीक्षेमध्ये जेव्हा तिला कमी मार्क मिळतात आणि ती त्या ॲग्रेशन मध्ये वडिलांना कदाचित बोलली असेल, प्रत्युत्तर दिलं असेल तिने. अशा घटनांमुळे तुम्ही मगाशी सांगितलं तसं पॅरेंट आणि मुलं यांच्यामधला सुसंवाद कमी होत चाललाय हे सगळं. तर आपण एक कलेक्टिव्हली काय प्रयत्न केले पाहिजेत, पुन्हा एकदा थोडक्यात सगळे प्रयत्न सांगा की हे प्रयत्न केले म्हणजे मुलं आणि पालकांमधला संवाद हा सुसंवाद होईल आणि अशा घटना आपण टाळू शकतो. मुळात सर पालकांमध्ये आणि मुलांमध्ये दररोज दैनंदिन चर्चा झाल्या पाहिजेत. मग त्या फक्त करिअरचेच असावं असं नाहीये, तर एकूण आपल्या आयुष्याच्या अंगाने वेगवेगळ्या चर्चा तिथं झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये मुलांचं खेळणं असेल, मुलांच्या कलागुण असतील, शाळा असेल, शाळेपलीकडचं जग असेल, इव्हन दररोज येणाऱ्या वर्तमानपत्रातल्या बातम्या असतील काय, अशा वेगवेगळ्या अनुषंगाने मुलांमध्ये आणि पालकांमध्ये चर्चा झाल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट अशी आहे की करिअरच्या अनुषंगाने तुम्ही आणि तुमचं मूल नेमकं त्याकडे काय म्हणून बघतं. करिअर म्हणजे फक्त चांगलं शिक्षण, करिअर म्हणजे फक्त पैसा कमवणं हेच बघतं का त्याच्या पलीकडे जाऊनही अजून खूप काही करिअर असतात. आपल्याकडे बरीच अशी उदाहरणं आहेत की त्यांनी 11वी-12वीला खूप चांगले मार्क्स पडलेत, मेरिट लिस्टमध्ये पण आलेले आहेत वगैरे, पण त्यांनी आर्ट्स शाखा घेतलेली किंवा काय. अशी उदाहरणं सुद्धा समाजामध्ये जास्त पुढे येणं गरजेचं आहे. तर करिअरच्या संधीमध्ये खूप साऱ्या वेगळ्या संधी आहेत. याचा पालकांनी सुचित्रा मॅडम या अनुषंगानेच हे देतो उदाहरण. सांगलीचंच उदाहरण आहे. IPS विश्वास नांगरे पाटील त्यांचा वैद्यकीय शाखेत प्रवेश झाला होता. त्यांनी 2-3 महिने कॉलेजही केलं आणि नंतर त्यांना कळालं की मी मेडिकलचं मटेरियल नाहीये, तर मी स्पर्धा परीक्षेचं मटेरियल आहे आणि त्यांनी आर्ट्सला ऍडमिशन घेतलंय आणि आज ते मोठ्या पदावरती काम करतायत. कंटिन्यू करा. दुसरं उदाहरण म्हणजे वैशाली पतंगे आहेत, आपल्याकडे आयुक्त आहेत GSTला. त्याही 12वीला म्हणजे मेरिट लिस्टमध्ये येऊन पण त्यांनी आर्ट्स शाखेमध्येच प्रवेश घेतलेला आणि त्याच्यामधूनच त्या पुढे गेलेल्या आहेत. तर अशी ती काही उदाहरणं आहेत बाकीच्या शाखांची किंवा काय, ती पण समाजापुढे खूप येणं गरजेचं वाटतं मला सर. आणि पुन्हा मग समुपदेशक ही तिसरी पायरी त्याच्यामध्ये असणार आहे. धन्यवाद सुचित्रा मॅडम. आपण खूप व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे, कारण आपण प्रॅक्टिकली फील्डवरती काम करतात गेल्या कित्येक वर्षांपासून आणि आपण कायद्याच्या पदवीधरही आहात, म्हणजे ऍडव्होकेटही आहात आणि समाजाच्या प्रश्नांवरती आपण वेगवेगळ्या काम करत आहात. मला असं वाटतं की सुचित्रा मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं की पालक आणि मुलांमध्ये सातत्याने सुसंवाद राहिला पाहिजे, केवळ आणि केवळ त्याचा करिअर आणि शिक्षणावरतीच त्याच्याशी संवाद नसला पाहिजे, तर त्याच्या कलागुणांना, त्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजलाही प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्याला येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि केवळ शासनावरच सगळं लादून चालणार नाही, तर पालकांनीही आपली जबाबदारी हे करावी. आणि स्पर्धेमध्ये म्हणजे आता एज्युकेशन इंडस्ट्री झालेली आहे, त्यात मुलाला उत्पादन न समजता त्याला एक व्यक्तिमत्व, स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून त्याला डेव्हलप केलं पाहिजे, त्याचा विकास केला पाहिजे. हा एकूण आजच्या चर्चेचा सार म्हणता येईल. ऍडव्होकेट डॉक्टर सुचित्रा घोगरे काटकर मॅडम, आपलं खूप खूप धन्यवाद. आपण या चर्चेत सहभागी झालात. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.